दहीहंडी उत्सवाबाबत संभ्रमाचं वातावरण असताना सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचे निर्देश दिले आहेत। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी याचं स्वागत केलं आहे। तसंच या निर्देशांमुळे नव्या निर्णयाचे दरवाजे खुले होतील अशी प्रतिक्रिया देखील आशिष शेलारांनी दिली आहे। तसंच दहीहंडीबाबत सरकारनं सकारात्मक भूमिका घेऊन सर्वोच्च न्यायालयात नव्यानं प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे। तसंच तुषार मेहता यांना विशेष काउन्सिल म्हणून नियुक्त केलं असल्याची माहिती आशिष शेलारांनी दिली आहे। तर राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल करून न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करण्याविषयी आपलं म्हणणं मांडलं आहे। त्यानंतर सुप्रीम कोर्टाने हा विषय फेरविचारासाठी हायकोर्टाकडे पाठवत असल्याचं आजच्या सुनावणीनंतर सांगितलं आहे। त्यामुळे 7 ऑगस्टला हायकोर्टात सुनावणी होणार आहे। दरम्यान दहीहंडीची उंची कमी केल्यास या साहसी खेळाचा आनंद कमी होतो असा दावा दहीहंडी उत्सव मंडळांनी याचिकेत केला। 10 जुलैला सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दहीहंडी खेळताना घेतल्या जाणाऱ्या सुरक्षेच्या उपाययोजनांची माहिती देण्याचे निर्देश दिले होते। दहीहंडी खेळताना सुरक्षेची पुरेशी खबरदारी घेत असल्याचं गोविंदांच्या वयाचं बंधन शिथिल करावं असं राज्य सरकारने न्यायालयात सांगितलं आहे।